बारामतीमधील गोजूबावी हद्दीमध्ये सकाळी 8:40 रेडबर्न या शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे. खरं तर या विमानामध्ये एक शिकाऊ पायलट होता, परंतु याला कोणत्याही स्वरूपाची दुखापत झालेली नाही. या विमान अपघातामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. एकंदरीत जे रेडबर्न कंपनीच्या विमानाचा हे चौथ्यांदा अपघात झालेलं पाहावयास मिळत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा देखील 4 महिन्यापूर्वीच गोजूबावी हद्दीमध्येच अपघात झाला होता, परंतु रेडबर्न कंपनी आहे या शिकाऊ कंपनीवरती बंदी देखील डीजीसीएने घातली होती, परंतु ही कंपनी पुन्हा सुरू झाली आणि जे आज सकाळी 8:40 जे रेडबर्न कंपनीचं शिकाऊ विमान आहे याचा गोजूबावी हद्दीमध्ये अपघात झालेला आहे. खरं तर गोजूबावी हद्दीमधील जे शेतकरी आहेत किंवा आसपासच्या गावातील लोक आहेत, या वेळोवेळी होत असलेल्या अपघातामुळे नक्कीच भीतीचं वातावरण या नागरिकांमध्ये आहे. नक्कीच ज्या ठिकाणी विमान वेळोवेळी पडत असतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती आहे, त्यामुळे ज्या लोकांचं शेतीचं देखील मोठं नुकसान होत आहे. साहजिकच शेतकरी असतील किंवा येथील नागरिक असतील यांना मोठा यामुळे जो तोटा आहे तो सहन करावा लागत आहे. परंतु वेळोवेळी रेडबर्न कंपनीच्या विमानाचा अपघात होत असल्यामुळे साहजिकच नागरिक आहेत यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पाहावयास मिळत आहे. आणि आज सकाळी पुन्हा एकदा ही रेडबर्न कंपनीचं जे विमानाचा अपघात झालेला आहे ही सकाळी घटना घडलेली आहे. मात्र गोजूबावी हद्द आहे येथील अगदी एक वस्ती आहे, या वस्तीच्या अगदी शेजारीच शेतीमध्ये हे विमान सकाळी पडलेलं आहे आणि या विमानामध्ये एक शिकाऊ पायलट होता, त्याला कसली दुखापत झाली नाही आणि विमान अपघातात कसली हानी झाली नसली तरी जे गोजूबावी आणि आसपासच्या गावात परिसरातील जे नागरिक आहेत यांच्यामध्ये सद्यस्थितीत तरी भीतीचं वातावरण असलेलं पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.